1 वर्ष अमरनाथ यात्रेला गेला नाही ना तर काही फरक पडणार नाहीये. घरात बसून स्वामी समर्थांची सेवा कर, महादेवांचं नाव घे. हे बघ, माझी तर बिलकुल इच्छा नाहीये, तरी तुझा हट्ट आहे ना म्हणून हे सगळं चाललंय. तू बघितलं ना आता तिथे काय होऊ राहिलंय, पर्यटकांवर किती हल्ले होऊ राहिले, तरी तुझं चाललंय आपलं जायचं जायचं म्हणून. एक सांगू का बेटा, तू यावर्षी नाही गेला ना तर खूप बरं होईल रे. मला खूप काळजी वाटते रे. आई तू ना खूप काळजी करते बघ. एवढे सगळे ग्रुप आहे ना माझ्यासोबत, तू काळजी नको करू, मी जाईल बरोबर. विकी, अरे झाली का तयारी? हो झाली. बरं ऐक, ते घे. जेव्हा आतंकवादी हल्ला होईल ना तेव्हा ही टोपी घालायची. अरे कमीत कमी त्याच्यामुळे तुझे प्राण तरी वाचतील रे. सध्या त्याची खूप गरज आहे. आणि हो, ते जर म्हटले कलमा बोल तर म्हणायचं ला इलल्लाह इल्लल्लाह. काय चाललंय तुमचं? काय चाललं तुमचं? साधा गायत्री मंत्र येत नाही आणि कलमा म्हणायला लावतो. मी मारायला घाबरलो नाही, माझं अख्खं आयुष्य बॉर्डरवर गेलंय. असं घाबरून चालतं का? हे आमच्या वेळेस असा धर्मवाद नव्हता. ठीक आहे बाबा, मग खाऊ द्या त्याला आतंकवाद्यांच्या गोळ्या आणि मरू द्या. बाबा, तुमचा काळ आहे ना वेगळा होता. तुमची लढाई फक्त काश्मीर पुरताच होती, पण आता आहे ना धर्म आड आलेला आहे. अहो, त्या पहलगाम मध्ये आतंकवाद्यांनी आपल्या पर्यटकांवरती हल्ला केला. अहो, धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या आणि आपले पर्यटक सगळे शहीद झाले. विक्की, मला काळजी वाटते रे. यावेळेस नको ना जाऊ, पुढच्या वेळेस जा ना. मंदिरों के फतवे मस्जिद ने है पाले, मंदिरों के फतवे मस्जिद ने है पाले, है नाजायज धर्म यहाँ बांझ ने संभाले. लहू बिखेरता तू हैवान बन के देख, है खुदा अगर तू इंसान बन के देख, इंसान बन के देख, इंसान बन के देख.